नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनेल सचिन यस माने। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एक नवीन घटक शिकणार आहोत, तो म्हणजे आहे शेकडेवारी। आता तुम्ही शेकडेवारी काढत असताना तुम्हाला माहित आहे की आपण शेकडेवारी कशा पद्धतीने काढत असतो। आता या ठिकाणी आपण शेकडेवारी काढत असताना आपण एक गणिती ट्रिक याचा उपयोग करून कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने काढता येईल या संबंधी आज आपण एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास, तुम्हाला ट्रिक आवडल्यास या चॅनेलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे। तर चला तर बघूया। पहिल्यांदा आपण ह्यामध्ये काही आपण एक प्रकार पाडलेले आहेत, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 अशा प्रकारे। मग टाइप 1 मधले जे उदाहरण आहेत हे तो उदाहरण तुम्हाला अगोदर फाळ्यावरती तुम्हाला दिसत आहेत। आता टाइप 1 मध्ये आता इथं पहिले जे उदाहरण आहे हे उदाहरण आहे 10% म्हणजे बरोबर किती, किंवा 20% म्हणजे बरोबर किती, 25% बरोबर किती आणि 50% म्हणजे बरोबर किती। आता बघा, हे टक्केचं चिन्ह आहे, टक्केचं चिन्ह। आता ह्या टक्क्याला थोडक्यात आपण काय म्हणायचं आहे, तर हे टक्के म्हणजे किती असतं, तर 100 असतं। किती? 100। मग 10%, मग टक्के 10% काढत असताना कशा पद्धतीने काढायचं आहे, तर बघा हे जे 10 आहे हे 10 अगोदर आहे असं लिहायचं आहे। ते तर सर्वांना माहित आहे, इथे पण सर्वांना तुम्ही शिकलेला आहात। 10 अगोदर लिहायचं, 10 नंतर हे जे टक्के आहे, टक्के म्हणजे तुम्हाला मी किती सांगितले आहे, 100। 10/100। मग ह्यानंतर आपण काय करायचं आहे, तर काय करायचं आहे, गणितीय क्रिया करायची आहेत। शून्याला शून्य घालवा, इथे किती राहतात, 1/10 म्हणजे 10% बरोबर किती येतं रे उत्तर, 1/10। ते अशा पद्धतीने आपल्याला काढायचं, 10% बरोबर 1/10। आता इथं 20% म्हणजे किती लिहिणार तुम्ही, थोडक्यात 20/100। आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय टक्के म्हणजे किती, तर टक्के म्हणजे 100। तर 20% बरोबर किती, तर 20/100 लिहिलं, गणितीय क्रिया केली, शून्याला शून्य घालवलं, वर 2 राहिलं, खाली 10 राहिलं। मग इथं किती आलं, 2/10। म्हणजे तर अजून गणितीय क्रिया पुढे होऊ शकते का, तर होऊ शकते, कारण 2 ने 10 ला भाग जातो, बे 1 बे, बे 5 10, म्हणजे इथे किती राहिलं, 1 आणि 5 म्हणजे 1/5। उत्तर किती आलं, 1/5। 20% बरोबर 1/5। जोपर्यंत गणितीय क्रिया म्हणजेच क्रिया होत राहतात तोपर्यंत तुम्ही क्रिया करायची आहे। आता इथं बघा तिसरं जे आहे, 25% बरोबर किती। 25% काढत असताना टक्के म्हणजे किती आहे, 100। 25% म्हणजे 25/100। मग आपल्याला काय करायचं आहे, गणितीय क्रिया करायचं आहे। मग आता शून्याला शून्य घालायला, वर शून्य नाही म्हणून डायरेक्ट काय करायचं, 25 ने 100 ला भाग द्यायचा आहे। तर 25 ने 100 ला भाग जातोय का, तर जातोय। 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे 25% म्हणजे किती, 1/4। शेवटचं उदाहरण आहे टाइप 1 मधला शेवटचं उदाहरण, 50% बरोबर किती, तर 50/100, शून्याला शून्य गेले, 5 एके 5, 5 दोन्ही 10 म्हणजे किती, 1/2। 50% म्हणजे 1/2। हे तुम्हाला समजलं टाइप 1, 10%, 20%, 25%, 50% आपण कशा पद्धतीने काढले शेकडेवारी। ही शेकडेवारीची सर्व उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत। आता टाइप 1 मधले हे उदाहरण आहेत। आता टाइप 2 मधले कोणकोणती उदाहरणं आहेत ते बघूया चला। तर लक्ष द्या, टाइप 2 मध्ये अशा प्रकारची उदाहरणं आहेत। तुम्हाला जर परीक्षेला अशा प्रकारची जर उदाहरणं आली, 0.5% बरोबर किती, किंवा 0.8% बरोबर किती आणि 0.02% बरोबर किती, मग अशा प्रकारचे ज्यावेळेस
दशांश चिन्हामधले जर उदाहरणं असेल त्यावेळेस तुम्हाला जर टक्के विचारलं तर आपणाला अशा प्रकारे आता मी जे तुम्हाला हे इथं शिकवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही काय करायचं आहे ते उदाहरण तुम्ही सहजरित्या सोडवू शकता। आता बघा पहिलं जे उदाहरण आहे 0.5% बरोबर किती। आता सुरुवातीला यामध्ये काय करायचं, ह्या दशांश चिन्हाचा जास्त विचार करायचा नाही। तर दशांश चिन्हाच्या पुढं कोणती संख्या आहे 5 लिहून घ्या। त्या पुढं काय आहे टक्के आहे तर टक्के लिहून घ्या। टक्के म्हणजे किती 100। आता ह्या ठिकाणी दशांश चिन्हाचा विचार करा शेवटी। आता दशांश चिन्ह जे इथे आहे ह्या दशांश चिन्हाच्या पुढं किती संख्या आहेत एकच संख्या आहे। मग काय करायचं आहे एक संख्या आपण सॉरी 10 या ठिकाणी आपण वाढवून घ्यायचं आहे। कारण दशांश चिन्हाच्या पुढे जर एक अंक असेल तर 10 वाढवायचं, 2 अंक असतील तर 2 शून्य वाढवायचं। आणि आधी इथं काय करायचं आपल्याला 5/1000 ला भाग द्यायचा आहे। मग आता मला सांगा 1 च्या वर किती शून्य आहेत रे 1 2 3 3 शून्य आहेत। मग ज्यावेळेस आपण हे जो उत्तर काढणार आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडे 5 ला धरून 3 घरं असली पाहिजेत। म्हणजे बघा सुरुवातीला 5 लिहा आहे असं, हा एक घर झाला। आता 2 घरं म्हणजे 2 शून्य द्या, परत दशांश चिन्ह द्या आणि इथं परत शून्य लिहा। म्हणजे हे जो उत्तर किती आलं 0.005। समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण या ठिकाणी काय क्रिया केली, पहिल्यांदा 5 घेतलं, टक्केचं 100 घेतलं, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे म्हणून 1 शून्य वाढवलं। आता 5/1000 आपण क्रिया करायला लागलोय। मग क्रिया करत असताना 1 च्या पुढे किती शून्य आहेत 3 शून्य आहेत। म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 3 घरं म्हणजे 3 संख्या असली पाहिजेत 5 ला धरून। मग पहिल्यांदा सुरुवातीला आपण 5 लिहिलं एकक स्थानाला म्हणजे सुरुवातीला उजवीकडे, त्यानंतर 2 घरं म्हणजेच काय 2 शून्य आपण वाढवलं, पॉइंट चिन्ह दिलं आणि परत शून्य लिहिलेलं आहे। अशा प्रकारे ह्याचं उत्तर येतं 0.5% बरोबर किती तर 0.005। आता दुसरं बघा, दुसरं उदाहरण आहे 0.8% बरोबर किती। सेम असंच आहे 0.8% बरोबर किती तर सेम असंच आहे। तर बघा पहिल्यांदा 8 ही संख्या लिहायची आहे, दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही। दशांश चिन्हाचा विचार कधी करायचा सर्वात शेवटी। मग पहिल्यांदा 8 लिहा, 8 लिहिल्यानंतर पर टक्के म्हणजे किती असतात 100। आता दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत एक अंक आहे म्हणून 1 शून्य वाढवला। आता आपण ह्याच्यावर गणितीय क्रिया करायला लागलोय। गणितीय क्रिया करत असताना काय करायचं आहे ह्या 8 ला धरून दशांश चिन्हाच्या उजवीकडे 3 घरं असली पाहिजेत। मग सुरुवातीला 8 लिहा, लिहिलं, परत शून्य लिहा, परत शून्य लिहा, झाली 3 घरं म्हणून पॉइंट चिन्ह द्या आणि पॉइंट चिन्हाच्या डावीकडे 1 शून्य लिहा। 0.008 हे याचं उत्तर झालेलं आहे। आता टाइप 2 मधलं शेवटचं उदाहरण 0.02% बरोबर किती। आता बघा सेम असंच आहे पण थोडा बदल आहे। काय आहे थोडा बदल आहे आणि तो बदल म्हणजे तुम्ही काय तर ते काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। आता या ठिकाणी काय बदल आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता काय बदल आहे ह्या दोन्ही उदाहरणात आणि ह्या उदाहरणामध्ये। तर बदल असा आहे की आपण दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घरं जास्त म्हणजे 2 अंक आहेत। इथं किती अंक होते 1 अंक होते आणि तिथं 2 अंक आहेत, हा बदल आहे। मग इथं साहजिकच खाली गणितीय क्रियेमध्ये सुद्धा फरक येणार आहे। मग सुरुवातीला काय करायचं या दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, पहिल्यांदा 2 लिहून घ्या, 2 लिहिलं, टक्के म्हणजे किती 100। आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे म्हणजे दशांश चिन्हाच्या पलीकडे किती घरं आहेत किती संख्या आहेत तर 2 संख्या आहेत म्हणून 2 शून्य आपण लिहायचं। मग आता इथं 3 शून्य होते, आता इथं किती शून्य झाले एकूण 4 शून्य झाले। म्हणजेच त्या 2 ला धरून दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घरं पाहिजेत 4 घरं पाहिजेत। तर पहिल्यांदा 2 लिहा, 1 घर झालं, परत 1 शून्य द्या,
2 झालं, परत 1 शून्य द्या, 3 घरं झालं, परत 1 शून्य द्या, 4 घरं झालं. मग आता इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि परत इथं शून्य लिहायचं. म्हणजे 0.0002 हे ह्याचं उत्तर आलं. समजलं? खूप सोपं आहे. टाईप 1 तुम्हाला सांगितलेलं आहे, टाईप 2 आता तुम्हाला समजावलेलं आहे. आता ह्याच्या पुढे टाईप 3 प्रकारचे म्हणजे टाईप 3 मध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणे येतात ते मी तुम्हाला समजावून सांगतो. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर ऑल या नोटिफिकेशन क्लिक करायचं आहे आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता टाईप 3 कडे वळूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता टाईप 3 मध्ये अशा प्रकारची उदाहरणे. काय उदाहरण आहे? तर पहिलं उदाहरण आहे 60 चे 20% बरोबर किती. दुसरं उदाहरण आहे 80 चे 80% बरोबर किती. आणि तिसरं आहे 90 चे 30% बरोबर किती. मग अशा प्रकारची उदाहरणं आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. मी दोन्ही प्रकार तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा अगोदर सर्वात जो प्रकार आहे माहितीचा तुमच्या परिचयाचा त्या प्रकारे आपण सोडवून घेऊया. तर बघा 60 चे 20% म्हणजे किती. तर 60 लिहायचं सुरुवातीला इथं 60 चे म्हणजे काय असते गुणाकार. गुणाकाराचं चिन्ह मांडून घ्या. 20 लिहून घ्या आणि टक्के म्हणजे किती 100. अशा प्रकारे आपण मांडणी केली. 60 गुणिले 20/100. मग इथं काय करायचं आपण क्रिया करून घ्या. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, राहिलं इथे किती 6 गुणिले 2 म्हणजेच किती 12. 60 चे 20% म्हणजेच 12 हे आपलं ह्याचं फायनल उत्तर झालं. हे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. दुसराही प्रकार आहे पण हे दोन्ही उदाहरण समजावून सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तो प्रकार कुठला आहे. तर बघा इथं 80 चे 80%, 80 लिहा, चे म्हणजे गुणाकार, 80% म्हणजे 80/100. इथपर्यंत आलं. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. इथं राहिले किती 8 गुणिले 8 म्हणजेच किती 64. 80 चे 80% म्हणजेच 64 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तिसरं आणि शेवटचं समजतंय का तुम्हाला सर्वांना? समजत असेल तर कमेंट मध्ये येस लिहा. 8 गुणिले 8 64 आले. आता तिसरं उदाहरण आहे 90 चे 30%. आता 90 गुणिले चे म्हणजे गुणिले 30% म्हणजे 30/100 लिहिलं. इथं पण सर्वांना माहित आहे. गणितीय क्रिया करा. शून्याला शून्य गेले, हे शून्याला हे शून्य गेले, राहिले किती इथं 9 गुणिले 3 बरोबर 27. हे आपलं उत्तर झालं. टाईप 3 सोपा आहे. आणि ह्याच्यापेक्षा दुसरा एक प्रकार आहे, तेही प्रकार मी तुम्हाला सांगतो. समजा असं उदाहरण आले 60 चे 20%. इथं डायरेक्ट काय करायचं शून्याला शून्य घालवायचे, राहिले किती 6 आणि 2 6 2 12. इथं तसंच शून्याला शून्य घालवा, 8 आणि 8 चा गुणाकार करा, 8 8 64 आलं इथं. परत इथं सुद्धा तसंच आहे, शून्याला शून्य घालवा, 9 आणि 3 चा गुणाकार करा, 9 3 27. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता. पण आपल्याला हा प्रकार माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा प्रकार सांगितलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेलंच असेल म्हणून तुम्हाला ह्या प्रकार मी तुम्हाला समजावलेला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डायरेक्ट वरच्या डोळ्याने तुम्ही उत्तर काढू शकता. 6 2 12 8 8 64 9 3 27 फास्ट होतं. आता टाईप 4 मधली उदाहरण बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 4 मध्ये अशा प्रकारची उदाहरणे आहेत. काय आहे 1000 चे 0.2% बरोबर किती. आता हे जे पहिलं उदाहरण आहे, आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी सांगितल्या पद्धतीने गणितीय क्रिया करायची. टाईप 2 आणि टाईप 3 शी निगडीत हे उदाहरण आहे. तुम्ही टाईप 2 आणि टाईप 3 जर व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला हे उदाहरण सहजरित्या तुम्हाला समजू शकेल. तर बघा 1000 चे 1000 सुरुवातीला लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर चे म्हणजेच काय गुणाकार. आता इथं या ठिकाणी पॉइंट चिन्हाचा विचार करायचा नाही. मी तुम्हाला टाईप 2 मध्ये सांगितलेलं आहे पॉइंट चिन्हाचा विचार करायचा नाही. काय आहे 2, हे 2 लिहून घ्या. लिहिलं. टक्के लिहून घ्या.
लिहिलं टक्के म्हणजे किती, चिन्ह लिहायचं नाही त्या ठिकाणी, तर आपल्याला 100 लिहायचं आहे. टक्के म्हणजे 100. आता पॉईंट चिन्हाचा विचार करायचा. पॉईंट चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत, किती संख्या आहे, एक संख्या आहे, म्हणून इथं काय करायचं, 1 शून्य वाढवायचं आहे. हे मी तुम्हाला टाईप 3 मध्ये सांगितलेलं आहे. टाईप 2 टाईप 3 शी निगडीतच उदाहरण आहे. टाईप 4 मध्ये 1000चे 0.2 टक्के बरोबर किती. आता इथं गणितीय क्रिया करायची. 1000 ला 1000 गेले, राहिले किती, 2. म्हणजे 1000चे 0.2 टक्के बरोबर म्हणजेच त्याचं उत्तर असणार आहे 2. आता 2 नंबरचं उदाहरण बघा. 50 चे 0.5 टक्के किती. सेम याच्या सारखंच आहे. 50 लिहून घ्या आहे असं. चे म्हणजेच काय, गुणाकार असतं. इथं 5 अगोदर लिहून घ्यायचं, पॉईंटचा विचार करायचा नाही. टक्के म्हणजे किती, 100. आता ह्या पॉईंट चिन्हाच्या उजवीकडे किती संख्या आहेत, एक संख्या आहे, म्हणून 1 शून्य वाढवला. आता काय करायचं, या ठिकाणी गणितीय क्रिया करायची. काय करायची आहे, गणितीय क्रिया. आता बघा, गणितीय क्रिया करत असताना त्या शून्याला हे शून्य गेलं, बरोबर आहे. आता 5 आणि 5 चा गुणाकार करा. 5 गुणिले 5 किती होतात, 25 छेद 100. आता अशा प्रकारची संख्या आपल्या टाईप 1 मध्ये आली होती का रे, आली होती. मग काय करायचं, 25 न डायरेक्ट 100 ला भाग द्यायचं. 25 एके 25, 25 चोक 100, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 1/4. पुढे बघा तिसरं, 100 चे 0.4 टक्के बरोबर किती. 100 चे 0.4 टक्के किती. डायरेक्ट 100 लिहा. चे म्हणजे गुणाकार, 4 लिहा, 4/100. दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे म्हणून 1 शून्य वाढवला. गणितीय क्रिया करा. ह्या शून्याला शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, वर राहिले 4/10. म्हणजेच काय, तर 0.4. 1 वर 1 शून्य आहे, म्हणून आपण काय करायचं, दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच अंक लिहायचा आहे, 0.4. समज हे टाईप 4 मधले उदाहरण आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं 1000चे 0.2 टक्के 2 आलं. 50 चे 0.5 टक्के 50 गुणिले 5/1000, 25 आणि इथं 100 आलं. 25 एक 25, 25 100, 1/4. किंवा असं सुद्धा येते बघा, इथं या ठिकाणी 25/100 तुम्ही असं सुद्धा त्याचं उत्तर काढू शकता. 1 च्या पुढे किती, 0 2. मग पॉईंट चिन्ह इकडे, या 25 ला धरून 2 घरं पाहिजेत, 25 येतं, म्हणजे 0.25 सुद्धा तुम्ही लिहू शकता. असं 1/4 लिहिण्यापेक्षा 0.25, कारण आपले दोन्ही उत्तर 2 आणि इथं 0.4 आले, त्यामुळे इथं सुद्धा तुम्ही काय करायचं, 0.25 तुमच्या पर्यायामध्ये जे असेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. जर समजा तुमच्या पर्यायामध्ये 1/4, 1/3, 1/2 असं असेल ह्या उदाहरणाशी निगडीत, तर तुम्ही 1/4 लिहू शकता. जर समजा तुमच्या उदाहरणामध्ये पर्याय असा असतील 0.25, 0.35, 0.45 असं असतील, तर तुम्ही 0.25 हे उत्तर काढू शकता. आता आपला शेवटचा एक प्रकार बघूया, टाईप 5 मधला. त्यामध्ये कशा प्रकारचे उदाहरण असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 5 मधला आपला टाईप 5 हा शेवटचा प्रकार आहे. आता टाईप 5 मधले हे काही उदाहरण आहेत, ते उदाहरण समजावून घेऊया. तर बघा, पहिलं उदाहरण आहे 2/3 चे 9 टक्के बरोबर किती. आता 2/3 सुरुवातीला आहे असं 2/3 लिहून घ्यायचं. इथंपर्यंत समजलं. चे म्हणजे गुणाकार, 9 आहे असं, टक्के म्हणजे 100. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला क्रिया करायची आहे. 3/9 वर किती राहिले, 2 गुणिले 3/100, 2/6 6/100. आता या ठिकाणी बघा, 1 वर 2 शून्य आहेत, म्हणून काय करायचं, दशांश चिन्हाच्या उजवीकडे ह्या 6 ला धरून 2 घरं पाहिजे. 6 0 पॉईंट चिन्ह 0, म्हणजे 2 घरं आले, 0.06. हे याचं काय झालेलं आहे, उत्तर आलेलं आहे. समजलं. बघा 2 नंबरचं उदाहरण आहे. बघा 5/4 चे 20 टक्के बरोबर किती. 5/4 आहे असं लिहिलं. 20 टक्के 20/100.
याच्यापर्यंत सर्वांना समजलं. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी गणितीय क्रिया करायची. हे शून्यला हे शून्य गेले. आता ह्या 2 ने ह्या 4 ला भाग जातो आणि ह्या 5 ने ह्या 10 ला भाग जातो. बरोबर आहे. तर इथं 5 एके 5, 5 दोन्ही 10. इथं बे एक बे, बे दोन्ही 4. आता इथं वर 1 1 आणि इथं खाली 2 2 राहिलेले आहे. तर 1 गुणिले 1 किती होतात? 1च. आणि 2 गुणिले 2 किती होतात? 4. मग आता ह्या 1/4 मगाशी आलतं त्या पद्धतीने आपण त्याचं रूपांतर कसं केलं? 0.25 मध्ये केलं. म्हणजे काय करायचं थोडक्यात आपल्याला ह्या 4 ने ह्या 1 ला भाग द्यायचा आहे. मग भाग देत असताना पॉइंट चिन्ह म्हणजे 0 पॉइंट. आता इथं 4 न 1 ला भाग देत असताना इथं पॉइंट चिन्ह घेतलं इथं 10 झाले म्हणजे 4 दोन्ही 8. बरोबर आहे. पॉइंट चिन्ह घेतल्यामुळे इथं काय झालं? 10 झालं का नाही? 1 0 वाढला का नाही? मग 4 दोन्ही 8 आणि 8 10 मधनं 8 गेले 2 राहिले झाले 20. 4 पंचे 20. 0.25. समजलं हे 2 नंबरचं उदाहरण. आता 3 नंबरच्या उदाहरणाकडे जाऊया. 3/4 चे 12%. 12/100. 4 त्रिक 12. 3 गुणिले 3 किती? 9/100. आता 1 वर 2 शून्य आहेत म्हणून पॉइंट चिन्हाच्या पलीकडे ह्या 9 ला धरून 2 घर असले पाहिजे. 9चा 1 घर आणि हे 0 म्हणजे 2 घर झाले. पॉइंट चिन्ह द्या परत 0 लिहा. 0.09. अशा प्रकारे आपण शेकड्यावारीमध्ये अशा प्रकारचे 5 प्रकारचे उदाहरणं असतात. तुम्ही ही या 5 प्रकारच्या उदाहरणाचा अभ्यास करून सराव करून तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा पोलीस भरती परीक्षा असेल त्यामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुम्हाला हे सर्व उदाहरण समजलं असेल तर कमेंटमध्ये मला यस लिहायचं आहे. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर देखील करायचा आहे. आता भेटूया आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.